आम्ही राजकारणात नाही किंवा आम्ही राजकीय संस्था संघटना नाही हे संघाने म्हणणं ही एका अर्थाने त्यांची सोयीची भूमिका आहे. डाव्यांचं केडर संपलं किंवा डाव्यांचे पक्ष संपले याचं मुख्य कारण त्यांना एक आयडिओलॉजिकल ॲडजस्टमेंट ज्या कराव्या लागतात. आधुनिक काळाशी सुसंगत असे डावे पक्ष राहिले नाहीत. संघटना किंवा एखादी ताकद जर लवचिक नाही राहिली तर ती मोडून पडते आणि संघाला मला असं वाटतं नेमकं कळलंय. त्याच्यामुळे संघ बदलत असतो, फक्त संघ स्वतः बदलल्याची जास्त चर्चा करत नाही. संघाचा स्वयंसेवक किंवा संघामध्ये वाढलेली जी माणसं आहेत ती वेळ आला तर देश चालवू शकतात हे गेल्या 11 वर्षामध्ये आता सिद्ध झालंय आणि त्याच्यामुळे सुद्धा संघाकडे बघण्याची दृष्टी काही प्रमाणामध्ये बदलली. संघ भाजपला नियंत्रित करतो, बऱ्याच प्रमाणात करतो. उद्या समजा संघाला असं वाटलं की आता नरेंद्र मोदी नकोत तर असं शक्य आहे का? तर आत्ता तसं शक्य नाहीये. याचं कारण असं आहे की नरेंद्र मोदी संघाला नको असलेल्या गोष्टी कुठे काय करतायत, त्या हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी करतायत. नमस्कार, मी रोहित हरीफ द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 2025 हे वर्ष भारताच्या इतिहासात अनेक अर्थांनी महत्त्वाचं ठरणार आहे. 2025मध्ये महाराष्ट्र असेल किंवा आपला भारत देश असेल ह्याच्यामध्ये सत्तांतर झाली 2024मध्ये, पण नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे अनुक्रमे देशाचं आणि महाराष्ट्राचं सरकार चालवत आहेत. आणि 2025 हे तेच वर्ष असणार आहे ज्यामध्ये नरेंद्र मोदींपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत त्यांची मातृसत्ता म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ओळखला जातो त्या संघाचं हे 100वे वर्ष असणार आहे. सप्टेंबर 1925मध्ये संघाची स्थापना झाली आणि आता 2025मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 100 वर्ष पूर्ण करतोय. या 100 वर्षामध्ये संघाचा विस्तार कसा झाला, 100 वर्षामध्ये अनेकदा राजकीय बंदी येऊन संघ कसा टिकला आणि संघ नेमका काम कसं करतो, संघामध्ये आज त्याचं कामकाज कसं चालतं, त्याच्यात व्यक्ती निवड कशी होते, कार्यकर्त्यांचं जाळं कसं पसरवलं जातं, या सगळ्या विषयावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्स या प्लॅटफॉर्मवरती. नमस्कार. तुम्हाला पहिल्यांदा विचारायचं की 100 वर्ष संघाला झाली, या 100 वर्षात संघ हा विविध अंगांनी विस्तारला, वाढला, संघाच्या अस्तित्वावरती घाला घातली जातील अशा अनेक घटना या 100 वर्षात इतिहासात घडलेल्या आहेत. तरी पण संघ थांबला नाही, संघ टिकला. तर 100 वर्षात हा जो संघ विस्तारला ह्याचं श्रेय नेमकं कोणाला जातं? संघ 100 वर्ष टिकला ही भारताच्या इतिहासातली एक ऐतिहासिक गोष्ट मला वाटते. कोणतीही संघटना किंवा संस्था 100 वर्ष सलग चालणं आणि ती काम करत राहणं हे खूप महत्त्वाचं असतं. संघाचा आपण जर बघितला इतिहास तर संघ केवळ एका मार्गाने वाढला नाही, तो अनेक मार्गाने वाढला. त्याच्या अनेक संस्था, अनेक व्यासपीठं निर्माण झाली. मला असं वाटतं की याच्यामध्ये 2-3 प्रकारचं आपल्याला घटक विचारात घ्यावे लागतील. एक म्हणजे संघ ज्या आयडिओलॉजीमुळे ओळखला जातो ती आयडिओलॉजी, हे पहिलं कारण. दुसरं कारण म्हणजे संघाला मिळालेलं नेतृत्व, आत्तापर्यंत जे सरसंघचालक झाले ते आणि दुसऱ्या तिसऱ्या फळीतलं सुद्धा नेतृत्व. आणि त्यांची तिसरी सगळ्यात महत्त्वाची ताकद म्हणजे त्यांचा स्वतःची ओळख विसरून काम करणारा स्वयंसेवक. म्हणजे ही संघाची सगळ्यात मोठी ताकद आहे. ती अशा अर्थाने की संघाचा जो ग्राउंड लेवलला काम करणारा स्वयंसेवक असतो, कार्यकर्ता असतो, त्याला पुष्कळला कोणत्याही पदाची, कोणत्याही मानाची अशी अपेक्षा नसते. त्याला संघाची आयडिओलॉजी पटलेली असते आणि संघाचं जे काही ध्येय धोरण आहे ती पटलेली असते. त्यासाठी तो जन्मभर काम करत राहतो, कोणतंही श्रेय न मागता काम करत राहतो. असे गेल्या 100 वर्षामध्ये हजारो लाखो कार्यकर्ते, स्वयंसेवक तयार करणं आणि ते कामात राहणं ही मला वाटतं संघाची खूप मोठी ताकद आहे. आपण अनेकदा पाहिलं असेल की अनेक राजकीय नेते संघाचं उदाहरण आपल्या कार्यकर्त्यांना देतात की त्यांच्याकडे बघा ते कसे काम करतात. तर त्यांच्याकडे बघा म्हणजे ते निरलसपणे, निस्वार्थीपणे आणि जे काम सांगितलं जाईल ते कोणताही प्रश्न न विचारता करणं ही मला संघाची खूप मोठी ताकद वाटते. पण मग संघाच्या लोकशाहीबद्दल आपण बोलतोय, पण संघावर जेव्हा आपण बोलतो किंवा सामाजिक वर्तुळातली चर्चा होते तेव्हा संघ ही काही पॉलिटिकल ऑर्गनायझेशन नाही आहे, संघ ही काही राजकीय संघटना नाही असं कायम ठळकपणे सांगितलं जातं. भाजप हा संघाचा भाग आहे असं पण काही लपून राहिलेलं नाही, ओपन ट्रूथ आहे. पण भाजपचं राजकारण मात्र संघाशिवाय होत नाही. तर मग हे नेमकं समीकरण काय? मला असं वाटतं की आम्ही राजकारणात नाही किंवा आम्ही राजकीय संस्था संघटना नाही हे संघाने म्हणणं
ही एका अर्थाने त्यांची सोयीची भूमिका आहे आणि तशी ती घेणं त्यांनी ठीक आहे. राजकारण या शब्दाचा जर व्यापक अर्थ आपण बघितला तर आधुनिक जीवनात किंवा प्राचीन जीवनात सुद्धा कोणतीही गोष्ट राजकारणाशिवाय होत नाही. त्यामुळे संघात असं जरी म्हटलं की संघ राजकारणात नाहीये तरी संघ राजकारणात आहे आणि तो वेगळ्या भूमिकेमध्ये आहे. राजकीय पक्षांची जी भूमिका असते की सत्तेसाठी राजकारण करणं तसं संघ करत नाही हे जरी खरं असलं तरी भारताच्या अभ्युदयासाठी वेगवेगळ्या पातळीवरती प्रयत्न करणं, वेगवेगळ्या शक्ती वापरणं हे सुद्धा एक व्यापक अर्थाने राजकारणच असतं. आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे आणि संघाचे ज्या पद्धतीचे संबंध आहेत ते काय उघडच ते लपून राहिलेले नाहीत आणि त्याच्यामध्ये संघाने त्याच्याबद्दल लाज बाळगण्यासारखं किंवा संकोच बाळगण्यासारखंही काही नाही आणि भाजपनेही नाही. तर त्याच्यामध्ये राजकारणापासून संघ अलिप्त राहू शकत नाही. आपण जर रामजन्मभूमीची आंदोलन बघितलं तर ते सुद्धा एक प्रकारे व्यापक अर्थाचं राजकारणच होतं आणि त्या राजकारणात संघ होता आहे आणि पुढेही संघ राजकारणात या अर्थाने राहणारच आहे. पण मग संघ जेव्हा म्हणतं की आम्ही एक सांस्कृतिक संघटना आहोत किंवा कल्चरल ऑर्गनायझेशन आहोत तेव्हा संघाला नेमकं अभिप्रेत काय असतं? संस्कृती म्हणजे त्यांचा ते कुठल्या दृष्टीने संस्कृतीकडे बघतात आणि त्यांना नेमकं यातनं काय स्टेटमेंट करायचं असतं? नाही, सांस्कृतिक संघटना असं ज्या वेळेला संघ म्हणतो त्यावेळेला संघाच्या विचारांमधलं एक जे हिंदू राष्ट्राचं जे मानचित्र आहे ते असतं आणि संघाच्या सगळ्या विचारांमध्ये किंवा संघाच्या सगळ्या कामांमध्ये हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा आणि भारताचा राष्ट्र म्हणून असणारा शेकडो आणि काही हजार वर्षांचा वारसा या सगळ्याला महत्व आहे आणि हे सगळं मिळून एक संस्कृती बनते ना. त्या अर्थाने संघ ही सांस्कृतिक संघटना आहे की भारताची सगळी संस्कृती ही आम्ही आमची मानतो आणि ती जास्त परिष्कृत करून ती पुढे नेणं, ती टिकवणं, ती जगापुढे नेणं हे आमचं काम आहे. या अर्थाने ती सांस्कृतिक संघटना आहे आणि ते बरोबर आहे. संघाच्या भारताच्या इतिहासाबद्दलची जी दृष्टी आहे त्याच्यामधून पण त्यांची संस्कृतीबद्दलची दृष्टी आपल्याला दिसते. म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये हिंदू धर्माचा जो प्रवास आतापर्यंत होत गेला त्या प्रवासाकडे संघ एका वेगळ्या दृष्टीने पाहतो. त्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पुढे आणतो. त्याच्यानंतर हिंदू धर्माच्या आणि हिंदू समाजाच्या एकूण वाटचालीमध्ये जे अनेक अडथळे आले किंवा हिंदू धर्म आणि हिंदू समाज यांच्याबद्दल लोकांना वाटणारी एक प्रकारची तिरस्काराची जी भावना आहे किंवा अवहेलनाची जी भावना आहे किंवा आधुनिक विचारांमध्ये हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्माकडे ज्या प्रकारे पाहिलं गेलं त्यालाही एका प्रकारे संघ उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. ते कृतीतून करतो, विचारातून करतो. एका अर्थाने हिंदू धर्माची, हिंदू संस्कृतीची पुनर्स्थापना करणं आणि आपला देश पुन्हा एकदा ज्या एका ऐतिहासिक चांगल्या ठिकाणी होता तिथे परत नेणं हा एक संघाच्या प्रवासाचा मुख्य उद्देश मला वाटतो. सर, आत्ताच्या राजकारणामध्ये जर का आपण बघितलं तर असं दिसतं की निवडणुका नुकत्याच होऊन गेलेल्या आहेत आणि निवडणुकांच्या अर्थात निकालानंतर जेव्हा विश्लेषण करण्यात आली तेव्हा एक मुद्दा असा समोर आला की काँग्रेस, भाजप, डावे पक्ष या सगळ्यांचीच तुलना सुरू होती आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलं की केडर बेस हा जो एक पक्ष आहे ते एकीकडे भारतात डावे होते आणि संघाचं केडर खूप स्ट्रॉंग मानलं जातं. काँग्रेसला केडरच नाही असं सांगितलं जातं की काँग्रेसला मतं मिळतात, लोक वर्षानुवर्ष काँग्रेसच्या नावावरती मतं देऊन टाकतात. पण आता निवडणुकीच्या निकालानंतर परत एकदा काँग्रेसकडने अशी म्हणजे तयारी सुरू झाली की केडर स्थापन करावं. तर संघाचं जे केडर आहे किंवा केडर म्हणजे कार्यकर्त्यांचं जे काय संघटन आहे तर ते किती महत्वाचं आहे संघाच्या सगळ्या रचनेमध्ये आणि संघ आपण परत जो विषय करतो की 100 वर्षात जो टिकला, विस्तारला, त्यामध्ये या केडरचं योगदान काय? संघाची जी केडर बेस्ड रचना आहे ती मला असं वाटतं की संघाची सगळ्यात मोठी ताकद आहे, ते सगळ्यात मोठं बलस्थान आहे. याचं कारण असं असतं की राजकीय पक्ष चालवणं आणि अशी एखादी संघटना चालवणं याच्यामध्ये एक मुळात फरक आहे. आपल्याकडे गेल्या काही वर्षामध्ये जर आपण पाहत गेलो तर राजकीय पक्ष हे पुष्कळसे इलेक्शन ओरिएंटेड म्हणजे निवडणूक केंद्री झालेत. निवडणुकीच्या काळामध्ये पक्ष चालतो, पक्ष भरभराटीला येतो आणि नंतर सगळे कार्यकर्ते मात्र थंड होतात. संघाचं असं होत नाही. याचं कारण संघाचा कार्यकर्ता जो प्रत्येक स्वयंसेवक आहे त्या प्रत्येक स्वयंसेवकाला आपण काय करायचंय आणि
बाहेर कोणतीही परिस्थिती असली तरी आपल्याला हे करत राहायचंय याचं पुरेसं आकलन असतं. त्यामुळे तो एका अर्थाने 12 महिने 24 तास कार्यरत असतो. आणि संघाने जी सगळी सरसंघचालकापासून ते स्वयंसेवकापर्यंत अशी जी एक मोठी संघटनात्मक एक साखळी तयार केली आहे किंवा एक रचना केली आहे तयार, त्याच्यामध्ये सगळ्यांनी एकमेकांच्याशी जोडलेलं असणं आणि सगळ्यांनी त्याच वेळेला काम करत असणं, या दोन्ही गोष्टी होत असतात. त्याच्यामुळे आपल्याला संघ थंड पडलाय असं कधी दिसत नाही आणि संघ एखाद्या विशिष्ट क्षणीच फक्त काम करतोय आणि एरवी काम करत नाही असं जे राजकीय पक्षांच्या बाबतीचं चित्र दिसतं ते दिसत नाही. हे संघाच्या रचनेचं वैशिष्ट्य आहे आणि त्याचं पुष्कळचं श्रेय मला असं वाटतं की पहिल्या तिन्ही सरसंघचालकांना द्यावं लागेल. आणि क्रमाक्रमाने ही संघाची जी रचना आहे आणि संघाचं जे एकूण जाळं आहे ते विस्तारत आणि विकसत गेलं. त्याच्यामध्ये डॉक्टर हेडगेवार, त्याच्यानंतर गोळवळकर गुरुजी आणि नंतर बाळासाहेब देवरस या तिन्ही सरसंघचालकांचं खूप मोठं योगदान आहे. म्हणजे आज जो आपल्याला संघाचा सगळा विस्तार दिसतो आणि प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ता दिसतो, स्वयंसेवक दिसतो, त्याच्यामध्ये या सगळ्यांचं द्रष्टेपण आहे. आणि संघाचा विस्तार कसा व्हावा यासाठी त्यांनी जो विचार केला आणि जी कृती केली त्याच्यामुळे आपल्याला संघाचा केडर बेस्ड ही जी रचना आहे त्याचं कारण हे मला वाटतं. संघाच्या केडर बेसबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा साहजिक प्रश्न येतो की समकालीन पक्षांचा, म्हणजे जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून जर इतिहास आपण बघितला तर डाव्या पक्षांचं पण केडर खूप स्ट्रॉंग होतं आणि त्या स्ट्रॉंग केडरवरती सुरुवातीच्या काळात स्वातंत्र्यापासून 15-20 वर्ष त्यांचं एक वर्चस्व त्यांच्या राज्यांमध्ये किंवा अनेक राज्यांमध्ये डावे पक्ष हे प्रभावशाली होते. पण संघाचं केडर तसंच राहिलं आणि डाव्यांचा मात्र ऱ्हास होत गेला. मग ह्याच्यामध्ये काय फरक आहे की केडर तर दोन्ही पक्षांचं होतं, मग डाव्यांचा ऱ्हास झाला आणि संघ टिकला असं का? नाही, डाव्यांचं केडर संपलं किंवा डाव्यांचे पक्ष संपले याचं मुख्य कारण त्यांना एक आयडिओलॉजिकल ऍडजस्टमेंट ज्या कराव्या लागतात. आधुनिक काळाशी सुसंगत असे डावे पक्ष राहिले नाहीत. दुसरीकडे आपण जर बघितलं तर जगाचं चित्र बघितलं आपण तर सोव्हिएत युनियन कोसळला, त्याच्यानंतर पूर्व युरोपातल्या सगळ्या कम्युनिस्टांच्या सत्ता कोलमडल्या. त्याच्यामुळे डाव्या वाटचालीसाठी जे एक वैचारिक जे अधिष्ठान होतं त्यालाच खूप मोठा धक्का बसला. त्याचा परिणाम भारतात होणं स्वाभाविक होतं. आपण बघितलं तर 1991 मध्ये जी उदारीकरणाची सुरुवात झाली, खाजगीकरणाची सुरुवात झाली, नरसिंहराव पंतप्रधान असताना जी भारताने नवीन आर्थिक वाटचाल सुरू केली, ती सगळी वाटचाल डाव्या विचारांच्याशी सुसंगत नाहीये. आणि डाव्या विचारांनी दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या ज्या देशांनी वाटचाल केली ते देश जर आपण आज हिशेब मांडला तर ते यशस्वी झालेले नाहीयेत. आता या सगळ्याचा परिणाम भारतातल्या सुद्धा डाव्या पक्षांच्या वाटचालीवरती झाला. आणि त्यांच्याकडे पण निष्ठावान कार्यकर्ते नाहीत असं नाही, त्यांच्या कार्यकर्ते निष्ठावान आहेत, प्रामाणिक आहेत. सर्वात कमी भ्रष्टाचार हा डाव्या पक्षांमध्ये होता किंवा डाव्या पक्षांमध्ये आमदारांना किंवा खासदारांना मिळणारं जे वेतन असतं ते पक्षाच्या कार्यालयात जमा व्हायचं आणि त्यातून खर्चाला पैसे मिळायचे. संघाची जी एक सांस्कृतिक भूमिका आहे तिला अशा प्रकारचा काहीच धक्का लागलेला नाही ना, उलट ती जास्त जास्त विस्तारत गेली. त्यामुळे या पातळीवरती आपल्याला केडर बेस्ड डावे पक्ष आणि केडर बेस्ड संघ यांची तुलना अशी नाही करता येणार. पण मग या अनुषंगाने पुढचा प्रश्न अजून पुढे येतो की जसे डाव्या पक्षांना आव्हानं आली विचारसरणीमध्ये बदल करण्याची किंवा नवीन विचाराला सामावून घेण्याची, तशीच आव्हानं संघाला पण आली. कारण की 25 साली स्थापन झालेला संघ आणि आता 2025 मध्ये जर का आपण बघितलं तर जग 100 वर्षात खूप जास्त बदललंय, अनेक अर्थांनी बदलले. मग महिलांविषयक धोरणं असतील, तंत्रज्ञान असेल किंवा अगदी विचारसरणी असेल, नवीन पिढी येते, नवीन विचार येतोय. तर मग या सगळ्याशी संघाने कसं कोपअप केलं किंवा संघाने या सगळ्या विचारांशी जुळवून घेऊन त्यांचा गाभा कायम कसा ठेवला? बाहेरून बघणाऱ्यांना काय वाटतं की संघ बदललेला नाहीये, म्हणजे 1925 पासून 2025 पर्यंत तोच संघ आहे असं अनेकांना वाटतं. पण तसं नसतं. एखादी संघटना किंवा एखादी ताकद जर लवचिक नाही राहिली तर ती मोडून पडते. आणि संघाला मला असं वाटतं नेमकं कळलंय. त्याच्यामुळे संघ बदलत असतो, फक्त संघ स्वतः बदलल्याची जास्त चर्चा करत नाही किंवा संघाला आम्ही बदललोय असं मीडियाकडे जाऊन सांगायची सवय नाहीये. गोळवळकर गुरुजी ज्या वेळेला संघाचे सरसंघचालक होते त्यावेळेला संघामध्ये सामाजिक काम करायला हवं असा विचार मांडणाऱ्या अनेक स्वयंसेवकांची एक फळी होती. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आपण संघटना तर करायचीच, पण केवळ संघटनेसाठी संघटना
एवढंच सूत्र न मानता किंवा तेवढंच सीमित न राहता आपल्याला समाजातल्या आत्ताच्या प्रश्नांना, तातडीच्या प्रश्नांना आपण भिडलं पाहिजे, त्याच्यावरती उत्तर शोधलं पाहिजे. मग ते प्रश्न शेतकऱ्यांचे असतील, ते प्रश्न दलितांचे असतील, ते प्रश्न शैक्षणिक असतील, वेगवेगळे प्रश्न असतील, त्यांना संघ कार्यकर्त्यांनी, संघ स्वयंसेवकांनी जाऊन भिडलं पाहिजे आणि त्याच्यावरती उत्तर शोधलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका मानणारे अनेक स्वयंसेवक होते आणि त्यांची ती भूमिका संघ नेतृत्वाला त्या प्रमाणात मान्य नव्हती. त्यामुळे आपण जर बघितलं तर अनेक संघाचे स्वयंसेवक हे त्या काळात संघातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतंत्रपणे आपलं काम चालू केलं. त्यातलं 2-3 महत्वाची उदाहरणं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यातलं एक उदाहरण ज्ञानप्रबोधिनीचे आप्पा पेंडसे हे एक आहे. त्याच्यानंतर संभाजी भिडेंचं पण नाव घेते. संभाजी भिडेंबद्दल मला नेमकं माहिती नाही की ते कशामुळे तिथून बाहेर पडले ते, पण दुसरं म्हैसाळचा जो प्रकल्प झाला फार मोठा, तो सुद्धा मुळातल्या संघातून बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. बाळासाहेब देवरस ज्या वेळेला सरसंघचालक झाले तेव्हा बाळासाहेब देवरसांनी म्हैसाळला भेट दिली. इतकंच नाही तर त्यांना पुण्यामध्ये लोकमान्य टिळक पुरस्कार जेव्हा मिळाला तेव्हा त्या पुरस्काराची सर्व रक्कम त्यांनी त्या सामाजिक कामाला दिली. हा बदलच आहे ना. त्या बदलाची नोंद बाहेरच्या मंडळींनी घ्यायची असते. संघातल्या मंडळींना जरी वाटलं की आमची सलग वाटचाल चालू आहे तरी ती तशी नसते, बदल होत असतात. आणि मला असं वाटतं की काळाच्या बरोबर बदलायला हवं हे संघाला कळल्यामुळेच संघ टिकला. आता उदाहरणार्थ आत्ता संघाने गेल्या काही वर्षांमध्ये जे 5 महत्वाचे मुद्दे आणलेत पुढे, त्याच्यामधला एक कुटुंब प्रबोधनाचा मुद्दा आहे, दुसरा आपल्या पृथ्वी संरक्षणाचा म्हणजे इकॉलॉजिकल आपण आव्हानं जी आहेत त्याला सामोरं जाण्याचा मुद्दा आहे, प्लास्टिक सारख्या गोष्टीचा मुद्दा आहे. आता हे आधुनिक मुद्दे आहेत. ते काय संघ स्थापन झाला तेव्हा ते मुद्दे नव्हते, पण ते आता आज आपल्या समोर आलेत आणि त्याला भिडायला पाहिजे हे संघाला कळतंय. त्याच्याचमुळे संघ टिकलाय आणि तो एका अर्थाने कालसुसंगत राहिलाय. संघाबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा त्यांच्यावरती एक आरोप कायम होतो, ते म्हणजे संघ भारतीय संविधानाला मानत नाही किंवा संविधान विरोधी संघ आहे. मग उदाहरण द्यायचं झालं तर अगदी आत्तापर्यंत संघाच्या मुख्यालयावरती भगवा झेंडा फडकवला जायचा आणि तिरंगा का फडकवला जात नाही असं त्यांना विचारलं जायचं. तर हे जे काही आरोप संघावरती होतात की संघ संविधान विरोधी आहे, हे आरोप किती खरे, त्यात काय तथ्य आहे आणि हे आरोप वारंवार का होतात? त्याच्यात 2-3 भाग आहेत. एक भाग असा आहे की संघातल्या अनेक स्वयंसेवकांना किंवा संघ विचार मांडणाऱ्या अनेकांना सुरुवातीच्या काळात भारताचं जे स्वातंत्र्य होतं ते खंडित स्वातंत्र्य वाटत होतं. अखंड हिंदुस्थान स्वतंत्र झाला नाही, भारताची फाळणी झाली, याचं दुःख संघाच्या स्वयंसेवकांना अनेकांना होतं आणि त्यात अस्वाभाविक असं काही नाही. ते दुःख स्वाभाविक आहे. भारतातल्या कोट्यवधी लोकांना तेव्हा असं वाटलं असणार ना की आपला देश तुटला आहे, चुकलं. तसं संघातल्या कार्यकर्त्यांना स्वयंसेवकांना वाटण्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. त्यातून कदाचित ते आलं असेल, तिरंगा फडकवण्याचा जो मुद्दा आहे तो. पण माझ्या माहितीप्रमाणे गेली अनेक वर्ष संघामध्ये तिरंगा फडकवला जातो. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला संघाच्या मुख्यालयावरती तिरंगा फडकतो आणि मला असं वाटतं संघाने असं सांगितलेलं आहे की आपल्या सगळ्या कार्यालयांमध्ये किंवा जिथे शाखा असतील तिथे तिरंगा फडकावा, त्या दिवशी फडकला जावा, राष्ट्रध्वजाचा सन्मान व्हावा. तिथे मला असं वाटतं राष्ट्रगीतही होतं. त्यामुळे हा मला मुद्दा अगदीच छोटासा प्रतिकात्मक असा वाटतो. आणि दुसरं काय म्हणत होतास तू? मी विचारत होतो की असे आरोप केले तर तथ्य किती आहे की हे संविधान विरोधी संघ आहे असं? संघ घटना विरोधी आहे का? आता घटनेचं जर आपण स्वरूप बघितलं भारतीय घटनेचं, तर भारतीय घटनेच्या चौकटीच्या बाहेर संघाला काही हवंय का असा याच्यातून प्रश्न निर्माण होतो. तर तसं आत्ता तरी मला काही वाटत नाही. संघाची भारतीय घटनेची जी चौकट होती आत्तापर्यंतची त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे असे होते की जे संघाला कदाचित आवडत नव्हतं. त्याच्यातला एक महत्वाचा म्हणजे 370 आणि 35A हे जे कलम आहे ते संघाला नको होतं आणि ती भूमिका संघाने मांडली. इतकंच नाही तर भारतीय जनसंघाने आणि भारतीय जनता पक्षाने मांडली आणि ते गेलं. आता त्याच्यातला एक मुख्य जी तक्रार होती ती गेली. दुसरा मुद्दा काय, समान नागरी कायद्याचा. आता समान नागरी कायदा कदाचित काही दिवसांनी होईल. समान नागरी कायद्याची वाटचाल चालू आहे. तिहेरी तलाक तर गेलाच. आता मग मुद्दे काय राहतात की भारतीय राज्यघटनेमधला जो त्याचं जे प्राक्कथन आहे त्याच्यामध्ये सेक्युलर
आणि समाजवादी, हम्म. सोशलिस्ट अँड सेक्युलर असे 2 शब्द त्याच्यामध्ये वापरलेले आहेत. तर हे शब्द हवेत की नको असा एक मुद्दा येऊ शकतो. त्यातला समाजवादी शब्द नंतर घातला आहे. त्याच्यात समाजवादी आणि सेक्युलर हे 2 शब्द इंदिरा गांधींनी आणीबाणीमध्ये जी घटना दुरुस्ती केली त्याच्यामध्ये घातलेले आहेत. पण आपण जर भारतीय जनता पक्षाचा प्रवास बघितला तर भारतीय जनता पक्षाने 1980 मध्ये स्थापन झाल्यानंतर गांधीवादी समाजवाद स्वीकारला होता. आणि गांधीवादी समाजवाद हा भारतीय जनता पक्षाच्या घटनेमध्ये आज सुद्धा आहे. अजूनही त्यांनी घटनेतून तो काढून नाही टाकलेला. म्हणजे तो समाजवाद हा तुम्हाला चालतो ना. सेक्युलर आणि समाजवाद या संज्ञांचा आपण अर्थ काय करतो आणि तो अर्थ व्यापक करतो का याच्याशी सगळं निगडीत आहे. सेक्युलर याचा अर्थ तुमच्या सगळ्या ज्या राज्यव्यवस्था आहेत किंवा ज्या यंत्रणा आहेत त्या कोणत्याही धर्माला धर्मप्रभावात असू नयेत एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि समाजवादाचा अर्थ समाजातल्या सगळ्यांचं कल्याण करणारी व्यवस्था निर्माण करणं असं आहे. त्यामुळे समाजवादाला सुद्धा विरोध असायचं तत्वतः काही कारण मला वाटत नाही आणि सेक्युलर शब्दालाही वाटत नाही. आता संघाला घटना मान्य नाही अशी टीका करणाऱ्यांचा एक मुद्दा असा असू शकतो की कधीतरी संघाला भारताची जी सत्ता आहे ती एकाधिकारशाही अशी असावी, लोकशाही इथून जावी असं संघाचं म्हणणं असेल असा आरोप केला जातो. आता त्याच्यावरती उत्तर असं आहे की संघाचे आतापर्यंत 2 पंतप्रधान झाले संघ संयोजक असलेले. अटल बिहारी वाजपेयी असताना तर संयुक्त सरकार होतं त्याच्यामुळे त्यात काही बदलाव करायचा मुद्दा आला नाही. पण आता मोदींची मला असं वाटतं 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. आत्ता एवढ्या 11 वर्षांमध्ये तरी घटनेचा ढाचा बदलण्याचा असा काही विचार आतापर्यंत कोणी बोलून दाखवलाय असं मला वाटत नाही. काही भाजपचे नेते असं म्हणाले की ही घटना आता जुनी झाली ती बदलायला पाहिजे. पण त्या मांडण्यामध्ये त्याच्यात एकाधिकाराचा काही मुद्दा नाही आहे. त्याच्यातली भारताची घटना ही एक जास्त प्रागतिक जास्त कालसुसंगत अशा प्रकारचं काही जणांनी मांडलंय. पण त्या मुद्द्यालाही फारसं महत्त्व आहे असं मला वाटत नाही. ह्याचं कारण ब्रिटनसारखा देश बघितला की जिथे गेली अनेक शतकं लोकशाही आहे त्यांच्याकडे तर लिखित घटनाच नाही आहे. घटना हे प्रतीक रूपाने असणं आणि देशाची वाटचाल होणं या 2 गोष्टी थोड्या कधी कधी वेगळ्या असतात. आणि आपल्या घटनेत 100च्या वर दुरुस्त्या झालेल्या आहेत त्यामुळे घटना दुरुस्ती हा घटनेनेच दिलेला अधिकार आहे आपल्याला. मग घटना दुरुस्ती आणि दुसरं मला असं वाटतं की भारताचं जे लोकमानस आहे किंवा भारताचे जे जीन्स आहेत DNA म्हणू आपण त्याला, ज्याला आपण DNA म्हणू, त्याच्यामध्ये लोकशाही आहेच. आपण परत संघाच्या 100 वर्षांकडे जेव्हा येतो तेव्हा असं दिसतं की 1925 ते 2025 या 100 वर्षामध्ये गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये किंवा रिसेंटली आपण गेल्या 4 वर्षामध्ये म्हणू की संघ जेवढा बळकट झालेला दिसतोय, संघाबद्दल जेवढं बोललं जातंय, पूर्वी संघाबद्दल फारसं बोललं जायचं नाही किंवा संघाच्या कामांबद्दल, संघाच्या लोकांबद्दल, कुठला माणूस काय काम करतो ह्याच्याबद्दल बोललं जायचं नाही. पण आता संघाबद्दल लोक उघडपणे चांगल्या वाईट दोन्ही अर्थांनी बोलतायत. संघाच्या कामाबद्दल, संघाच्या नेत्यांबद्दल, पदाधिकाऱ्यांबद्दल पण चर्चा होत आहेत. तर संघ कुठेतरी 100 वर्षात पहिल्यांदा त्यांच्या सगळ्यात जास्त पॉवरफुल फेजमध्ये आत्ता आहे असं वाटतं तुम्हाला? आत्ता संघाची एवढी चर्चा होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे नरेंद्र मोदींनी लागोपाठ 3दा मिळवलेला विजय हे आहे. आणि मला असं वाटतं की संघातल्या मंडळींना पण हे मान्य करावं लागेल की संघाची ज्या पद्धतीने जगात चर्चा चालू आहे आता त्याच्यामागे भारतीय जनता पक्षाला जे यश मिळालं, लागोपाठ 3दा यश मिळालं, 3दा लागोपाठ सरकार करणं हे नेहरूंच्या नंतर पहिल्यांदा झालंय. आणि या राजकीय यशाचा अर्थ सगळेजण लावायचा प्रयत्न करतायत आपापल्या परीने. आणि ते उत्तर शोधताना संघाचं मध्ये स्टेशन लागतं. ते स्टेशन टाळून तुम्हाला नरेंद्र मोदींच्या यशाचा नेमका सगळा अर्थ लागू शकत नाही. त्यामुळे सगळेजण वारंवार संघाकडे येत आहेत. दुसरं असं की गेल्या 12 वर्षामध्ये केंद्र सरकारचा जो प्रवास झाला त्या प्रवासामध्ये भारतीय जनता पक्ष आणि संघ यांच्यामध्ये फार मतभेद झालेत किंवा त्यांच्यामध्ये फार काही ताटातूट झाली आहे किंवा त्यांच्या भूमिका वेगळ्या आहेत अशा प्रकारचं चित्र दिसलं नाहीये. आपण अटलजींच्या सरकारच्या वेळेला जर बघितलं तर उघडपणे संघाच्या काही संघटना वेगळी भूमिका घेत आहेत, सरकारची भूमिका एक वेगळीच आहे असं चित्र दिसलं होतं. तसं चित्र गेल्या 12 वर्षांमध्ये दिसलं नाही, ही 11-12 वर्षांमध्ये दिसलं नाही, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की
संघाचा स्वयंसेवक किंवा संघामध्ये वाढलेली जी माणसं आहेत ती वेळ आला तर देश चालवू शकतात, हे गेल्या 11 वर्षामध्ये आता सिद्ध झालंय. आणि त्याच्यामुळे सुद्धा संघाकडे बघण्याची दृष्टी काही प्रमाणामध्ये बदलली आहे. पण मग तुम्ही आता म्हणलं की संघाचं सरकार भाजपाचं, त्यामुळे संघाला त्याचा फायदा होतो. पण याचा एक्झॅक्टली उलटा एक प्रश्न येतो माझ्या मनात की जवळपास 100 वर्षापैकी संघाच्या 85-90 वर्ष जवळपास संघाच्या विचारांचं सरकार भारतात नव्हतं, पहिली गोष्ट. आणि असं असतानाही संघ टिकला. आणि ह्याला जोडून दुसरा प्रश्न असा घेतो की आपण जर का इतिहास बघितला, म्हणजे भारतातल्या राजकीय संघटनांचा, म्हणजे मुद्दामून पक्ष हा शब्द वापरत नाही, राजकीय संघटना, राजकीय चळवळी, ह्याचा जर का इतिहास बघितला तर असं दिसतं की प्रत्येक चळवळीला फुटीचा छाप आहे. बरोबर. चळवळी या डिसइंटिग्रेट झालेल्या आहेत, फुटल्या आहेत, राजकीय पक्ष फुटले. रिसेंटली तर महाराष्ट्रात अख्ख्या देशाने बघितलं की 2 महत्त्वाचे पक्ष हे फुटले आणि फुटले, त्यांच्या चिंधड्या उडाल्या. पण संघ मात्र अखंड आहे. संघ फूट सोडा, संघामध्ये कधी जर का मतभेद असतील तर ते बाहेर सुद्धा येत नाहीत. तर मग हे काय नक्की गणित आहे, किंवा हे असं का होतं की संघ फुटलाही नाही, संघ टिकला पण विरोधी पक्षात सरकार असताना सुद्धा, संघ विस्तारला पण? त्याला एक जरा थोडा अवघड शब्द वापरायचा झाला ना तर त्याला खरं म्हणजे आत्मविलोप करणं हा त्यातलं खरं इंगित आहे. मी काही दिवसांपूर्वी भागवतांना असा प्रश्न विचारला होता की तुम्हाला पंतप्रधान व्हायला आवडलं असतं का, किंवा तुम्ही झाला असतात का. त्याला त्यांनी फार चांगलं उत्तर दिलं. त्यांनी असं म्हटलं की आमच्याकडे काम करताना स्वतःचं अस्तित्व विसरणं हेच एक पहिली पायरी असते. त्यापुढे ते जाऊन असं म्हणाले की मला जर शक्य झालं तर माझं नाव सुद्धा मी विसरेन, माझं नाव सुद्धा नको, नाव विसरून मी काम करेन. म्हणजे स्वतःची आयडेंटिटी किंवा स्वतःचं अस्तित्व हे संघटनेमध्ये पूर्णपणे विलीन करून टाकण्याची तयारी असणं हा संघातला एक इतका बेसिक संस्कार आहे ना. आणि तो संस्कार हा पुन्हा भारतीय तत्वज्ञान, भारतीय अध्यात्मातल्या विचारांशी जोडलेला आहे की तू म्हणजे देह नाही आहेस, तू आत्मा आहेस आणि देह हे साधन आहे. दुसरीकडे ज्या विवेकानंदांचं नाव घेतलं जातं त्या विवेकानंदांच्या संस्थेचं बोधवाक्य काय आहे, आत्मनो मोक्षार्थम जगत हितायच. म्हणजे तो स्वतःला मोक्ष मिळवायचा आणि जगाचं हित, हे दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्याच्यामुळे एका अर्थाने संघाच्या ज्या विचारांना एक जो आध्यात्मिक असा वारसा आहे किंवा एक आध्यात्मिक त्याला बेस आहे, त्यामुळे सुद्धा संघाच्या स्वयंसेवकांवरती असा संस्कार एक होतो की आपल्याला दिलेलं काम करायचंय किंवा आपल्याला वाटलेलं काम करायचंय आणि आपल्याला देशासाठी काम करायचंय. त्याच्यामध्ये मी महत्वाचा नाहीये, मी साधन आहे. अशा प्रकारचा संस्कार संघामध्ये आहे आणि तो बऱ्यापैकी आहे असं मला अनेकदा वाटतं. आता राजकारणामध्ये जे संघातले जातात त्यांचे आपल्याला अहंकार दिसतात, त्यांची एकमेकांच्याशी भांडणं दिसतात, तर तो राजकारणाचा लागलेला गुण असतो. पण आपण जर 100 वर्षांची जर वाटचाल बघितली संघाची तर आपल्याला अक्षरशः आपण नावं घेऊन थकून जाऊ. इतके हजारो अत्यंत बुद्धिमान, संघटन चतुर, संघटन कौशल्य असणारे, वेगळी कामाला दिशा दिले अशा कार्यकर्त्यांची, स्वयंसेवकांची आपल्याला मांदियाळी दिसेल. आणि टिकण्याचं जे कारण आहे त्याच्यामध्ये हा स्वतःचा आत्मविलोप करून काम करत राहणं हे महत्वाचं. आणि दुसरं त्याच्यामध्ये काय आहे की संघामध्ये कुठल्याही माणसावरच्या किंवा कोणत्याही एका नेत्यावरच्या निष्ठेला महत्वच नाही, व्यक्तिनिष्ठा नाहीये. त्याच्यामुळे आपोआप त्याच्यातून जे वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात ते नाही. हे मला वाटतं हेडगेवारांची त्याच्यातली दूरदृष्टी आहे की भगवा झेंडा हा आपला गुरु आणि गुरुदक्षिणा पण भगव्या झेंड्यालाच द्यायची. त्यामुळे कोणीतरी माणूस हा आपला, मग त्याच्यातनं सगळे अनेक प्रश्न निर्माण होतात. आता याच्यातली एक बारीकसा एक आठवण सांगतो, ते म्हणजे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस जे आहेत ते त्यांच्या सगळ्या कार्यकाळामध्ये काही काळ हे संघाच्या प्रत्यक्ष कामामध्ये नव्हते, काहीसे दूर होते. ते त्यांच्या शेतावरती होते किंवा त्यांच्या खाजगी व्यक्तिगत काही ऍक्टिव्हिटी चालू होत्या, संघाशी ते तोडून होते असं नाही, पण संघामध्ये त्यांच्याकडे खूप मोठी जबाबदारी अशी नव्हती. पण तो जो कालावधी आहे तो कालावधी संपल्यानंतर बाळासाहेब देवरसांवरती गोळवळकर गुरुजींनी पुन्हा जबाबदारी टाकली आणि पुन्हा ते मुख्य प्रवाहात आले. इतकंच नाही तर गोळवळकर गुरुजींचे वारसदार बाळासाहेब देवरस झाले.
म्हणजे संघाचा इतिहास जर आपण समजा तपासला, आत्ता पाहिला, तर इतर संघटनांचा जर विचार केला तर ती एक वेगळी वाट चोखाळण्याची एक संधी किंवा एक शक्यता निर्माण झाली होती असं आपण म्हणू शकू. पण तसं न होता बाळासाहेब देवरस हे संघातच राहिले, थोडेसे दूर राहिले, पुन्हा मुख्य भूमिकेत आले, पण त्याच्यातून संघ फुटला नाही. दुसरं आपल्याला असं लक्षात येतं की संघामधनं अनेक कार्यकर्ते बाहेर पडले आणि त्यांनी वेगवेगळी कामं उभी केली. त्याच्यामध्ये काही वेळेला थोडीशी कटुता निर्माण झाली, काही वेळेला कटुता नाही झाली. पण पुढे आपण पाहिलं तर 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 30 वर्षांनी ती कामं परत संघाशी वेगवेगळ्या प्रकारे जोडली गेली. हे एक त्याचं वैशिष्ट्य. आणि संघामध्ये ज्या माणसांकडे खूप ताकद आहे, संघटन कौशल्य आहे किंवा माणसं जोडण्याचं एक कसब आहे, त्या माणसांनी खूप मोठी कामं स्वतंत्रपणे उभी केली आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ विवेकानंद केंद्राचं जे काम उभं राहिलंय ते थोडं संघापासून किंचित बाजूला जाऊन उभं राहिलेलं काम, पण मोठं काम आहे आणि ते परत नंतर संघाशी जोडलं गेलं. किंवा नानाजी देशमुखांचे जे सगळे प्रकल्प आहेत, नानाजी देशमुखांचे प्रकल्प हे रूढ अर्थाने संघाचे प्रकल्प नव्हते, पण ते मोठे प्रकल्प उभे राहिले. गोंडा प्रकल्प इतका मोठा उभा राहिला आणि परत तो एका अर्थाने संघ परिवाराशी तो सगळे प्रकल्प जोडले गेले. म्हणजे त्याच्यातून एक मला अशी प्रक्रिया दिसते की संघाच्या पेक्षा थोडंसं बाजूला जाऊन काम उभं करणं आणि ते परत संघाशी जोडलं जाणं, याच्यातून संघाचा वेगवेगळ्या प्रकारे विकासच होतो किंवा विस्तारच होतो. ही जी एक दृष्टी आहे ना, ती दृष्टी इतरांकडे असायला हवी होती असं मला कधी कधी वाटतं. पण मग या अनुषंगाने पुढचा प्रश्न असा येतो की आपण राजकारणाकडे जेव्हा येतो परत, तेव्हा संघ आणि भाजप यांच्यातले जे संबंध आहेत ते थोडेसे डायसी किंवा थोडेसे ज्याला म्हणतो आपण की गुंतागुंतीचे आणि व्यामिश्र आहेत थोडेसे, ते की त्याचा नक्की आपल्याला ठाव लागत नाही की यांच्यामध्ये नेमकं काय सुरू असतं. त्याचा सोपा प्रश्न मला असा करायचा आहे की संघ भाजपला नियंत्रित करतो? बऱ्याच प्रमाणात करतो. पण बऱ्याच प्रमाणात कसा करतो किंवा काय? म्हणजे मी अजून यात थोडंसं व्हॅल्युएशन करतो की आपण जर का आत्ताचे भाजपाचे नेते बघितले की म्हणजे अटल बिहारी वाजपेयींपासून आपण सुरुवात केली तर अटल बिहारी वाजपेयी असतील, अडवाणी असतील, मनोहर पर्रीकर असतील किंवा आत्ताचे फडणवीस असतील, नितीन गडकरी असतील, तर हे सगळे लोक हे संघाचे लोक आहेत जे कधी ना कधी संघाच्या शाखेवर गेलेले आहेत, संघाच्या मुशीतनं घडलेले आहेत आणि आज हेच लोक राजकारणात आहेत. तर मग संघ ठरवतो कसं की आता तुम्ही संघात नका काम करू, आता तुम्ही भाजपात जाऊन काम करा? तर हे संघाची मोडस ऑपरेंडी कशी चालते सगळी? खरं तर त्याच्यात मोडस ऑपरेंडी खूप गंभीर असे काही अशा चौकटी आखलेल्या आहेत असं मला वाटत नाही. कारण आपण जर जनसंघाची स्थापना झाल्याचा जर इतिहास आपण बघितला तर ज्या वेळेला श्यामाप्रसाद मुखर्जी हे गुरुजींकडे, गोळवलकर गुरुजींकडे अनेकदा गेले आणि म्हणाले की संघाला आपली भूमिका मांडण्यासाठी किंवा आपली भूमिका राजकारणामध्ये टिकण्यासाठी राजकीय व्यासपीठावरती यावं लागेल आणि त्यासाठी राजकीय पक्ष काढावा लागेल. त्यावेळची पार्श्वभूमी आपण बघा की महात्मा गांधींची हत्या झाली होती. हिंदू महासभेचा एका अर्थाने अपकर्ष सुरू झाला होता की जी हिंदुत्वाची भूमिका घेणारी एक राजकीय संघटना होती, आक्रमक राजकीय पक्ष होता. त्यामुळे एका अर्थाने हिंदू महासभेचा विलय होणार होता. अशा वेळेला राजकीय प्रतलावरती हिंदुत्वाची भूमिका मांडणारा कोणतं तरी एक व्यासपीठ असायला हवं, आपल्या हातात असायला हवं असं मुखर्जींना वाटलं आणि ते गुरुजींना, गोळवलकर गुरुजींना पटलं आणि त्याच्यामधून अक्षरशः सुरुवातीला काही कार्यकर्ते उचलून जनसंघाला दिलेत. म्हणजे मुखर्जींच्या नेतृत्वाखाली त्यात दीनदयाळ उपाध्याय एक महत्वाचं नाव होतं, त्याच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी एक नाव होतं. अटल बिहारी वाजपेयी हे पूर्णवेळ प्रचारक होते. म्हणजे अटल बिहारी वाजपेयींना जर कदाचित जनसंघामध्ये पाठवलंच नसतं तर ते जन्मावर प्रचार करायला असते किंवा संघातल्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या असत्या. अडवाणी होते, नानाजी देशमुख होते, ही सगळी मंडळी संघाने उचलून भारतीय जनसंघाला दिलेली माणसं आहेत आणि त्यावेळेला त्यांच्या राजकीय भवितव्याची काही फार मोठी आशा अपेक्षा अशा काही नव्हत्या. एक ही माणसं आपल्याला म्हणजे भारतीय मजदूर संघाला दत्तोपंत ठेंगणेंना द्यायचंय, तसं भारतीय जनसंघाला वाजपेयींना द्यायचंय, अशा प्रकारे ते झालं. हा प्रश्न येतो कुठे? ज्या वेळेला भारतीय जनसंघाला किंवा भारतीय जनता पक्षाला जेव्हा सत्ता मिळायला लागते ठिकठिकाणी किंवा तुमच्या महापालिका ताब्यात येतात, राज्य सरकार ताब्यात येतात, केंद्र ताब्यात येतं, त्यावेळेला त्या सत्तेचा एकदम असा प्रभाव निर्माण होतो ना आणि विजिबल असतं. सत्तेचा प्रभाव हा अत्यंत विजिबल असतो आणि तो खूप ताकदवानही असतो. म्हणजे अनेक गोष्टी करून दाखवण्याची त्याच्यामध्ये शक्ती असते. राजकीय सत्तेमध्ये
राजकीय सत्ता ही अत्यंत शक्तिमान गोष्ट आहे ना, तर त्याच्यामुळे मग तिथे प्रश्न निर्माण होतो. पण मला असं वाटतं की असे कसोटीचे ज्या वेळेला प्रसंग आले त्यावेळेला मला वाटतं संघाने घेतलेच निर्णय. म्हणजे अलीकडचं जर बघितलं तर अडवाणींच्या बाबतीत मला असं वाटतं की संघाने आपली प्रतिकूलता बऱ्यापैकी दाखवली. ज्या वेळेला अडवाणी पाकिस्तानमध्ये गेले होते आणि त्यांनी काही विधानं केली होती, जिनांबद्दलचं गौरवोद्गार काढले वगैरे, त्याच्यानंतर माझ्या मनात मला असं वाटतं की संघाच्या मनामधनं अडवाणी बऱ्यापैकी उतरले होते तेव्हा. आता जर आजचं आपण चित्र बघितलं जे इंटरेस्टिंग वाटेल ते म्हणजे समजा नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि उद्या समजा संघाला असं वाटलं की आता नरेंद्र मोदी नकोत, तर असं शक्य आहे का? तर आत्ता तसं शक्य नाहीये. याचं कारण असं आहे की नरेंद्र मोदी हे सुद्धा एक खूप मोठा प्रचंड मोठा ब्रँड झालेला आहे. आणि दुसरं त्याच्यातलं असं आहे की नरेंद्र मोदी संघाला नको असलेल्या गोष्टी कुठे काय करतायत, त्या हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी करतायत. म्हणजे संघ आणि नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेमध्ये व्यापक पातळीवरती तसा काही फार अंतर नाहीये किंवा फार मतभेदच नाहीयेत. म्हणजे संघाने असा प्रतिष्ठेचा मुद्दा करावा की आम्हाला मोदी आता नकोतच, असं काही कारण दिसत नाहीये. आणि मोदींच्या बाजूनेही संघाला दुखावं किंवा संघाचं काही ऐकू नये असं नाहीये. म्हणजे हा ताळमेळ आहे थोडक्यात. त्याच्यामुळे इंग्लिशमध्ये ज्याला अपमानशिप म्हणतात तशा प्रकारचा संघर्ष सारखा चालू असतोच. मला हा विचारायचा असं नाहीये. भाजप आणि संघामध्ये हा जो संघर्ष आहे किंवा ताळमेळ कधी बिघडतो अशी काही उदाहरणं आहेत की? हो, बिघडतो ना. मी रिसेंटली उदाहरण आपण त्याच्यावर बोलायलाच पाहिजे की नड्डा म्हणाले की भाजपाला संघाची आता गरज नाही, आणि त्याच्यावर एक हॅवॉक झालं म्हणजे मीडियामध्ये सुद्धा. आणि त्यानंतर निवडणुका लागल्या लोकसभेच्या, त्यात नाही म्हणलं तरी भाजपाला जो फटका बसला तो बसला. आकडेवारी तर सांगते आता भाजपने स्वीकारू न स्वीकारू, संघाने स्वीकारू न स्वीकारू, पण राजकीय अर्थही काढले जातात. तर मला परत तोच प्रश्न विचारायचा की संघ आणि भाजप यांच्यामध्ये ताळमेळ कधी बिघडतो, कधी असे रुसवे फुगवे होतात, बेबनाव होतो अशी काही उदाहरणं आहेत इतिहासात? आहेत ना, पुष्कळ आहेत उदाहरणं अशी. आता आपण एक नड्डांचं बघूया. नड्डांनी एकतर बोलताना शब्दांची निवड नीट करायला पाहिजे होती. ते समजा ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून बोलले असतील, त्याची शब्दरचना वेगळी करायला हवी होती ना त्यांनी. ते त्यांना जास्त अति आत्मविश्वासामध्ये गेले आणि ती त्यांची मोठीच चूक झाली. आता त्याचा फटका लोकसभेच्या निकालात बसलाय का हे सांगता येत नाही. पण संघाने भारतीय जनता पक्षाला किंवा जनसंघालाही मागे आम्हाला गृहीत धरू नका असा संदेश अनेक वेळेला दिलेला आहे आणि तो म्हणजे स्पष्टपणे दिलेला आहे. मागे एकदा काश्मीरमध्ये जेव्हा निवडणूक झाली होती त्यावेळेला संघाने सरळ सरळ काँग्रेसला पाठिंबा दिला होता. याचं कारण तिथे हिंदूंचा पक्ष टिकणं आवश्यक होतं आणि भारतीय जनता पक्षाची तेवढी ताकद तिथे नव्हती. त्यामुळे काँग्रेस टिकणं तिथे हे अतिशय महत्वाचं होतं. 1977 ते 1980 या काळामध्ये भारत जनता पक्षाचा जो प्रयोग झाला आणि सगळी घसरगुंडी झाली आणि सगळं अपयश राजकीय सगळं आलं, त्याच्यानंतर 1980 साली जेव्हा इंदिरा गांधी परत पंतप्रधान झाल्या तेव्हा सुद्धा कदाचित संघ विचारांच्या काही मंडळींनी वेगळा विचार केला असण्याची शक्यता आहे. तिसरं एक निमित्त किंवा तिसरं कारण म्हणजे अटल बिहारी वाजपेयींनी ज्या वेळेला गांधीवादी समाजवाद स्वीकारला आणि त्याचा तो एका अर्थाने त्यांनी तो आग्रहाने रेटून नेला. जनता पक्षातून फुटले, नवीन पक्ष स्थापन झाला, पण जनसंघाचा हा पुन्हा अवतार वाटू नये म्हणून एक वेगळं रूप भाजपला द्यायचा प्रयत्न झाला. ते पुढे अडवाणींनी मूळ पदावर आणलं जनसंघाच्या. पण हा जो मधला काळ आहे त्याच्यामध्ये संघामध्ये वाजपेयींबद्दल नाराजी होतीच आणि ती नाराजी कार्यकारिणीची किंवा इतर बैठकांमध्ये वसुंधरा राजेंच्या ज्या आई होत्या त्यांनी, विजयाराजे शिंदे, त्यांनी ती स्पष्टपणे बोलून दाखवली, त्यांनी ती व्यक्त केलेली. त्यामुळे त्यावेळेचा भारतीय जनता पक्षाचा जो प्रवास आहे 1980 ते 1986-87 पर्यंतचा, तो काय संघाला वैचारिकदृष्ट्या मान्य असण्याचं काही कारण नाही किंवा नव्हताच. त्यामुळे भाजप आणि संघ, आता कसं आहे की संघाच्या इतक्या संघटना आहेत, समजा 36 संघटना आहेत किंवा 40 संघटना आहेत, या सगळ्या संघटनांबद्दल तत्वतः संघ सगळ्यांकडे समान पातळीवर बघतो. म्हणजे जसं एखादा भारतीय मजदूर संघ असेल किंवा विश्व हिंदू परिषद असेल किंवा बजरंग दल असेल, यांच्या पदाधिकाऱ्यांना जसं बैठकांना निमंत्रण जातं तसंच अध्यक्षालाही भाजपच्या जातं. त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टीने सगळे समान आहेत. प्रश्न येतो कुठे की सत्ता भाजपमध्ये असल्यामुळे भाजप हा सगळ्यात प्रभावी आहे आणि एका अर्थाने ते साधनही आहे.
त्याच्यामुळे सर्वात जास्त चर्चा ही नेहमी संघ आणि भाजप यांच्या नात्याची होते. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की भारतीय जनता पक्षामधला जो एक संघटन सचिव असतो तो संघातून गेलेला असतो. म्हणजे संघटन मंत्री संघटन मंत्री हा संघातून गेलो, तो संघाचाच असतो आणि तो पुष्कळच्या गोष्टींकडे लक्ष ठेवत असतो, पुष्कळच्या गोष्टी घडवून आणत असतो. ह्याचं काय कारण आहे पण की म्हणजे मी याच्यात मध्ये वाचलं ना, असं मला असं दिसलं की सरसंघचालकांनी संदर्भात प्रश्न विचारला की तुम्ही नेहमी भाजपाला संघटन मंत्री का देतात, तर ते म्हणाले की आम्हाला इतर पक्षांनी मागितलं तर आम्ही त्यांनाही देऊ, पण त्यांच्याकडनं अजून मागणी आलेली नाहीये. तर मग ह्याचं काय नेमकं लॉजिक आहे, कारण आहे? त्यांनी ते मोठं गमतीदार उत्तर दिलं होतं की इतरांनी मागले तर त्यांनाही आम्ही देऊ. पण अर्थातच असं आहे की भारतीय जनता पक्ष हे संघाचंच अपत्य आहे आणि आपल्या अपत्याची काळजी घेणं ही एका अर्थाने संघाची जबाबदारी आहे. मातृसंस्था हा शब्द काय उगाच आलेला नाहीये. पण संघटन मंत्र्याचं काय एवढं महत्व असतं? कंट्रोल. भारतीय जनता पक्षावरती जास्तीत जास्त कंट्रोल ठेवायचा प्रयत्न करणं, म्हणून तर तो तिथे माणूस आहे ना, म्हणजे महत्वाचा माणूस असतो तो. आणि त्यांनी सरकारकडे लक्ष ठेवावं असं असं आता काही वेळेला काय असतं की काही वेळेला सत्ताधारी सगळं ऐकतात असं नाही, मग थोडी व्यापक दृष्टी ठेवावी लागते की हे ऐकलं नाही तरी चालेल, पण ऑन ब्रॉड स्केल आपण एकत्र राहायचं की नाही. आता ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा अटल बिहारी वाजपेयींच्या अगदी शेवटच्या काळामध्ये त्यांचं तब्येत थोडीशी ठीक नव्हती किंवा पुन्हा सत्तेवर येता येईल का, त्यावेळेला असे त्यांच्याकडे निरोप गेलेले आहेत की आता समजा तुम्ही पंतप्रधानपद सोडता का, आडवाणींना झालं तर चालेल का, अशा प्रकारच्या चर्चा तेव्हा झालेल्या आहेत. ते मी माझ्या पुस्तकामध्ये त्याचा काही उल्लेख केलाय. पण अटलजींनी ते मानलं नाही आणि आपल्याला पुढे माहिती की पराभव झालेला आहे. शेवटच्या 2 प्रश्नांकडे येतो सर, की मगाशी एक प्रश्न आपण विचारला की 80-85 वर्षात भारतात संघाच्या विरोधी सरकार होतं, पण त्यात एक मुद्दा माझा मांडायचा राहून गेला, ते म्हणजे याच 80-85 वर्षामध्ये संघाचं अस्तित्व धोक्यात येईल अशा घटना घडलेल्या आहेत. म्हणजे 47 साली जेव्हा गांधींचा खून झाला तेव्हा त्यानंतर संघावरती बंदी आणली होती, आणीबाणीला संघावरती बंदी आणली होती, आणि तिसरी बंदी माझ्यामध्ये जेव्हा राम मंदिर बाबरी मस्जिद पडली तेव्हा बंदी आली होती. 3 बंदी संघावरती येऊन गेल्या. म्हणजे संघ जितकं विधायक सगळं काम करतो तेवढाच तो वादग्रस्त राहिलेला आहे या सगळ्या घटनांमुळे. या 3 वेळेला बंदी येऊन देखील संघ कसा टिकला हा एक प्रश्न आहे. आणि पहिला प्रश्न मी आता उत्तर देतो आधी. याच्यामध्ये कसं आहे की महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतरची संघावरची बंदी जी आहे ती एका अर्थाने संघावरती अन्याय करणारी होती. पण त्यावेळेला हिंदू मुस्लिम एकूण सगळं वातावरण अत्यंत पेटलेलं होतं. त्याच्यानंतर एका हिंदुत्ववादी गुन्हेगारांनी बापूजींची हत्या केली आणि ते सगळं एका अर्थाने किटाळ सर्वच हिंदुत्ववाद्यांवर आलं. म्हणजे संघातल्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांपैकी कोणीतरी म्हटलं की या हत्येमुळे संघ मागे गेला 20 वर्ष 30 वर्ष. ते खरंच आहे. आणि गांधीजींची हत्या हा भारताच्या इतिहासातला एक खूप मोठा कलंक आहे आणि सगळ्या राजकीय पक्षांच्या मध्ये कोणी त्याचं समर्थन करण्याचा काही मुद्दाच नाही आहे. पण तरी सुद्धा संघावरती बंदी त्यावेळेला घालणं ही एका अर्थाने चूक होती किंवा एक त्यावेळेला जे वातावरण तापलं तर त्याला काहीतरी उत्तर देण्यासाठी पंडित नेहरूंनी तो निर्णय केला असू शकतो. तेव्हा त्या बंदीतून संघ तगला. तेव्हा संघ लहान होता पण संघ जिद्दीने तगला. 75च्या बंदीच्या वेळेला काय झालं की 75ची बंदी ज्या वेळेला आणीबाणी नंतर उठली त्यावेळेला संघाला एक नवं चैतन्य मिळालं. याचं कारण असं की 1975 ते 77 या काळात सर्वात जास्त लढा आणीबाणीच्या विरोधात कोणी दिला असेल तर तो संघाने दिलेला आहे. म्हणजे आपण तुरुंगांमधली आकडेवारी काढून देशभरातली बघा, सर्वात जास्त तुरुंगात स्वयंसेवक आहेत संघाचे. त्यामुळे संघाने तो एक स्वतःला पणाला जे लावलं होतं 75 ते 77 या काळामध्ये, त्याच्यामुळे 77 नंतर संघ आणखी नव्या जोमाने वाढला. आता तिसरी जी बंदी आहे ती तिसरी बंदी अत्यंत मामूली आणि प्रतिकात्मक होती असं मला वाटतं. म्हणजे काहीतरी बाबरी मशीद पडल्यानंतर कारवाई करणं आवश्यक होतं, कारवाई केल्यासारखं दाखवणं आवश्यक होतं, म्हणून नरसिंहराव सरकारने ती बंदी घातली. त्यावेळेची परिस्थिती अशी की संघ इतका मोठा झाला होता की अशा बंदीचा काही परिणाम, म्हणजे ते एक कागदोपत्री उपचार एवढंच फक्त त्या बंदीच्या बाबतीत राहिलं. संघावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. झाला असेल तर तो उलट चांगला परिणाम झाला.
आता या 3 बंदींचं जर आपल्याला वेगवेगळे टप्पे बघितले तर या प्रत्येक टप्प्यातून संघ तावून सुलाखून बाहेर पडलाय आणि संघ मोठा होत गेला. म्हणजे बंदी आली म्हणून संघ संपला किंवा संघ मर्यादित राहिला असं झालं नाही. याच्यामध्ये संघाच्या त्या वेळच्या नेतृत्वाचं खूप मोठं योगदान आहे. म्हणजे बाळासाहेब देवरसांनी आणीबाणी नंतर जनता सरकार आलं तेव्हा विसरा आणि क्षमा करा असा अत्यंत म्हणजे उदार हृदयाची दृष्टी घेतली. ही फार महत्वाची होती की आता ते संपलं, आता पुढे जायचं आहे आपल्याला. नेत्याला अशी दृष्टी असावी लागते ना. संघावरची बंदी ज्या वेळेला पहिली उठली त्यावेळेला गोळवलकर गुरुजींनी पण अशीच भूमिका घेतली होती की चला आता देशाच्या कामाला लागूया, म्हणजे हे संपलं आता. आणि तिसऱ्या बंदीनंतर तर काही प्रश्नच नव्हता. संघ आपल्या बंदीला नेहमी एका पॉझिटिव्ह दृष्टीने सामोरा गेला आणि त्याची त्यांनी एक सोडाचं ज्याला म्हणतात तसं समाजकारण किंवा सोडाचं राजकारण केलं नाही. शेवटचा प्रश्न घेतो सर, की आपण संघाचे 100 वर्ष आणि संघ कसा विस्तारला याबद्दल बोलतोय. मग हा जेव्हा आपण विषय बोलतो तेव्हा हा मुद्दा अपरिहार्य आहे की संघाबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा फक्त संघ, स्वयंसेवक, त्यांची संचलनं, मग मोहन भागवतजी त्यांची होणारी भाषणं याबद्दलच बोललं जातं. पण ह्याच्या पलीकडे संघ खूप विस्तारलेला आहे. संघाच्या जी माहिती माझ्याकडे आहे आतानुसार 36पेक्षा जास्त संस्था आहेत ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतायत. मग राजकीय क्षेत्र असेल, शेतकऱ्यांचं क्षेत्र असेल, महिलांचं क्षेत्र असेल किंवा वंचितांचं क्षेत्र असेल, भटक्या विमुक्त जातींचं क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रात संघ काम करतोय. तर मग या सगळ्या संघटनांचं ज्या गेल्या काही वर्षामध्ये नावारूपाला आल्या आहेत, काम करतायत, ईशान्य भारतात काम करतायत, तर या संघटनांचं संघाच्या या विस्तारण्यामध्ये किती श्रेय आहे? हे कसं आहे माहिती आहे का, हे अन्योन्य आहे. म्हणजे उभयपक्षी आहे की जसं संघाचं काम वाढतं तसं इतर क्षेत्रांमध्ये माणसं पाठवता येतात आणि इतर क्षेत्रांमध्ये जसं काम होतं तसं मूळ संघटनेला पण त्याचा फायदा होतो. आता तू म्हणालास की 36पेक्षा मला असं वाटतं जास्तही असतील कदाचित. आणि संघाशी प्रत्यक्ष अधिकृतपणे ॲफिलिएट न झालेल्या पण संघ विचारांनी काम करणाऱ्या अशा संस्थांची संख्या तर शेकडोनी आहे देशभरामध्ये, की त्या संस्था संघ विचारांच्या असतात पण काम करत राहतात, त्या संघाशी अधिकृतपणे जोडलेल्या असतातच असं नाहीये. आता याच्यामध्ये संघाचा जो एक विचार आहे की जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटला पाहिजे. म्हणजे तुम्ही आता रुग्णालयांपासून पाहाल तर आश्रमशाळा, म्हणजे कोणतंही काम किंवा कामाचा प्रकार आपण पाहिला तर त्याच्यामध्ये संघ नाही असं आपल्याला दिसणार नाही. याचा संघाला फायदा असा होतो की समजा शैक्षणिक क्षेत्रामध्ये संघ आजपर्यंत नव्हता आणि तो जर समजा तिथे गेला आणि काम करायला लागला तर संघाच्या मूळ कामामध्ये त्याची एक ॲडिशन होते. काही माणसं मिळतात त्याच्यामधून, काही माणसांचा दृष्टिकोन विशिष्ट कामांच्या साठी आग्रही असतो. तिथे जर संघ जोडला गेला तर ती माणसं आणि ते काम पुन्हा संघाशी जोडलं जातं. याच्यातून विस्तार एक प्रकारचा होतो. स्वतःची दृष्टी आणि स्वतःचे विचार सगळीकडे असावेत हा त्याच्यातला भाग आहे. आणि दुसरं असं की संघाच्या एक गोष्ट लक्षात आली की आपण संघटना बांधत असताना समाजापुढचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना जर आपण भिडलो नाही तर आपलं मिळणारं जे उत्तर आहे ते कदाचित अपुरं राहण्याची शक्यता आहे. म्हणजे उद्या आपण समजा हिंदू राष्ट्र आणि हिंदू विचार असं म्हणालो आणि विदर्भात आत्महत्या मात्र शेतकऱ्यांच्या होतच राहिल्या तर त्याला काही अर्थ नाही ना. किंवा कामगारांच्या वरती जर सगळ्या अन्याय होत राहिला आणि त्यांना पुरेसं वेतनच मिळालं नाही आणि आपण हिंदू राष्ट्राच्या जर गप्पा मारत बसलो तर त्याला अर्थ नाही. या सगळ्या गोष्टींमधला जो अंतर्विरोध आहे तो कमी करण्यासाठी या ज्या सगळ्या संघटना असतात, बाकीच्या संघटना, यांचा उपयोग होता असं मला वाटतं. आता मगाशी आपण जे म्हणालो त्या सामाजिक कामांचा विस्तार देवरसांच्या नंतर आजपर्यंत जर आपण बघितला तर तो आणखीन वाढलेला आहे. आणि आज जवळजवळ भारतामध्ये सरसंघचालक म्हणाले की आमची कदाचित लाखापेक्षा जास्त असे प्रकल्प चालू असतील. ते कदाचित जास्तही असतील. ते पुरे आहेत का तर पुरेसे नाही आहेत. भारतातली सगळं दैन्य संपलंय का नाहीये, प्रश्न संपलेत का नाहीये. पण जिथे जिथे प्रश्न आहेत, जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे आम्ही आहोत हा त्यातला दृष्टिकोन आहे. आणि त्याच्यातनं ही सगळी कामं वाढलीत आणि कामं आणि संघ असे दोन्ही हातात हात घालून वाढत चाललेत. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. संघ 100 वर्षात कसा विस्तारला ह्याच्याबद्दल आपली आज छान चर्चा झाली आणि तो जो इन्साईट तुम्ही आम्हाला दिलाय त्याबद्दल मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि द पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.